आजपासून 19 वर्षापूर्वी जहानाबाद पोलीस स्टेशन समोर एक बॉम्ब ब्लास्ट होतो। काय घडलं हे पाहायला पोलीस बाहेर धावत येतात, पण परिस्थिती समजेपर्यंत बॉम्ब फेकणारे गाडीवर बसून पळून जातात। पण जाता जाता एक पिशवी सोडतात। एक पोलीस अधिकारी त्या पिशवीत काय आहे हे पाहायला पुढे जातो। पिशवी उघडतो। मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या पिशवीत एका माणसाचं मुंडकं कापून टाकलेलं असतं। होय, आणि ही सत्य घटना आहे। 2005 मध्ये बिहारमधील गुन्हेगारीने कळस गाठला होता आणि तीच परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रात उद्भवते। पोलीस स्टेशनमध्येच बसून एका आमदाराने गोळ्या झाडणं असो, नाहीतर फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिसबाईने केलेला पराक्रम। महाराष्ट्र आज दंगली बाबतीत भारतात 1 नंबर आलाय आणि उद्या गुन्हेगारीतही येईलच। श्रीमंत तर होतेच, पण आता सामान्य कुटुंबातील मुलं सुद्धा गुन्हेगारी मार्गावर आलेत। वयात न आलेले पोरं सुद्धा मर्डरची भाषा करतायत। इतर राज्यांनी आपला आदर्श घ्यावा असा आपला महाराष्ट्र होता, आणि आज छोट्या छोट्या कारणावरून गन फायर होत आहेत। पण हे सगळं कशामुळे घडतंय? अचानक एवढी गुन्हेगारी वाढायचं कारण काय आहे? आणि हे सगळं जर थांबवायचे असेल तर त्याला काय केले पाहिजे, हे सर्व पाहूयात या व्हिडिओमध्ये। महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढण्यामागे एक कारण नाही आहे, त्यामुळे हा मुद्दा संपूर्ण समजून घ्यायचा असेल तर भूतकाळातील आणि आत्ताच्या परिस्थितीला समजून घ्यायला हवं। NCRB या सरकारी संस्थेच्या रिपोर्टनुसार 2012 मध्ये महाराष्ट्रात IPC क्राईम रेट हा 176.7 होता, आणि आज तो 2022 मध्ये वाढून 435.8 इतका झाला आहे। म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की गुन्हेगारी किती झपाट्याने वाढत आहे, आणि याला कारणही खूप आहेत। त्यातलं पहिलं म्हणजे बेरोजगारी। आज लाखो बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहेत। गावागावात 30पर्यंतचे हुशार व प्रोडक्टिव्ह युवक मोकाट फिरताना दिसत आहेत। नोकरी मिळत नाही, मग करायचं काय? आपली ऊर्जा कुठे खर्च करायची हा प्रश्न त्यांच्या पुढे असतो, आणि याचाच फायदा घेऊन हे भाऊ, दादा, साहेब आणि राजकारणी सुद्धा घेतात। त्यांनाही त्यांचा रुबाब दाखवायला कुणीतरी हवं असतं, म्हणून मग चहा पाणी जेवण दिलं की हे दिवस दिवस त्यांच्यासोबत फिरतात, आणि पुढं त्याच दादाच्या नादाने व्यसन लागतं, आणि मग काय, भाईने सांगितलं की जीव द्यायला आणि घ्यायला सुद्धा हे तरुण मागं हटत नाहीत। या तरुणांना दर्जाचे शिक्षण मिळाले असते, किंवा वेळेवर नोकरी मिळाली असती, किंवा एखाद्या व्यवसायासाठी सहज कर्ज मिळालं असतं, तर हे कशाला असे भाई दादांच्या नादी लागले असते? आपल्या राज्यात सर्वात जास्त विद्यार्थी हे जिल्हा परिषद किंवा पालिकेच्या शाळेत आहेत। आत्ता गेल्या वर्षी झालेल्या असरच्या सर्वेनुसार महाराष्ट्रातील 14 ते 16 वयोगटातील म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचे पुस्तक वाचताना अडचणी येत होत्या, आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना भागाकर सुद्धा येत नव्हता। बघा म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे। या सर्वेत अजून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे 8वी ते 12वीच्या 90% विद्यार्थ्यांकडे घरी स्मार्टफोन आहेत, आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यातील 92% विद्यार्थी सोशल मीडिया वापरतात। शिक्षणाच्या खालवलेल्या स्तरासोबत सोशल मीडिया आणि आजकालचे चित्रपट देखील या मुलांमध्ये गुंड प्रवृत्ती जागी करतायत। लहान वयातच रील स्क्रोल करत बसायचं, आणि त्यात एखाद्या भाई दादाने हवा करणारी रील टाकलेली असली की ती पाहिली की तो मुलगा अख्ख्या ग्रुपमध्ये त्याची चर्चा करायला लागतो। मग याची एवढी हवा, त्यांनी एवढे मर्डर केले, त्यांनी याला पोलिसासमोर हाणलं, अशा चर्चा सुरू झाल्या। हे भाई दादा कधी यांचे प्रेरणास्थान होऊन बसतात हेच त्यांना कळत नाही। मग कॉलेजमध्ये एखादा छोटा मोठा मॅटर झाला की हे भाई एक दिवस यांच्यासोबत येतात, आणि आपली पोरं त्यांची फॅन होऊन जातात। मग ना धड शाळेकडे लक्ष राहतं ना खेळाकडे। लहान वयातच या वाईट संगतीने ते कधी व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीची साथ द्यायला लागतात हे त्यांनाच कळत नाही। आणि जर असले गुंड नाही भेटले तर त्याची कमी आजकालचे चित्रपट पूर्ण करतात। ॲनिमल सारखा चित्रपट पाहून पोरं काहीही करू शकतात, आणि आई वडिलांना त्याची खबर सुद्धा लागत नाही। आपला मुलगा मुलगी किती वेळ मोबाईल पाहतोय, त्यात तो काय पाहतोय याच्याकडे सुद्धा पालकांनी लक्ष ठेवायला हवे। मुलगा 1 तास गावात थांबत असला तर तो कोणासोबत फिरतोय, काय करतोय, रात्री उशिरा येत असला तर तो कुठे होता, हे साधे साधे प्रश्न विचारले पाहिजेत, जेणेकरून मुलं वाईट संगतीत चालली असले तर वेळीच त्यांना थांबवता येऊ शकतं। आज मुलांना फक्त दारू सिगारेटच नाही तर मोबाईलचं सुद्धा व्यसन लागतं। दिवसातून कित्येक तास ते त्यात घालत असतात। सोशल मीडियावर एखादा माणूस झटपट श्रीमंत झालेला दिसला की हे आपल्यासोबत पण घडावं म्हणून ऑनलाईन जुगार खेळतात, आणि अजूनही वेगवेगळ्या गेम्स आहेत ज्याच्या जाळ्यात हे पोरं अडकतात, आणि हे सगळं करून त्याच्यात सुद्धा अपयश आले की हे पोरं नैराश्यात जातात। सोबत वय वाढत चाललेलं असतं, अजून ना नोकरी ना लग्न। अशी परिस्थिती निर्माण झाली की मग एखाद्या राजकीय नेत्याचा वरदहस्त डोक्यावर येतो, आणि मग तिथून पुढं साहेबासाठी काहीही करायला तो युवक तयार होतो। बेरोजगारी, शिक्षणाचा घटलेला स्तर, सोशल मीडिया, आई वडिलांनी केलेलं दुर्लक्ष, समाजाचं प्रेशर, नैराश्य आणि व्यसनधीनता अशा वेगवेगळ्या कारणामुळे आज आपल्या महाराष्ट्रातील तरुण या गुंड प्रवृत्तीकडे वळत आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा मुलगी या वाटेवर गेले नाही पाहिजे, तर त्यांच्याकडे वेळीच लक्ष द्यायला सुरुवात करा। त्यांच्यासोबत बोला, खेळा आणि सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करा। मोबाईल, सोशल मीडिया याचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा करा।
कमी मार्क्स पडले किंवा शाळेत काहीतरी किस्सा घडला तर स्वतः तिथं जाऊन त्याला धीर द्या. नैराश्याच्या गर्दीतून बाहेर काढा. वाईट व्यसन लागायच्या आधी त्याला वेळीच थांबवा. आता हे झाले मुलांप्रती आईवडिलांचे कर्तव्य आणि आता सरकारने यासाठी शिक्षणाचा स्तर सुधारला पाहिजे. प्रत्येकाला क्वालिटी शिक्षण मिळाले पाहिजे. नवजवान युवकांसाठी नोकऱ्या उपलब्ध करून पारदर्शक भरती प्रक्रिया राबवली तर हे युवक गुन्हेगारी सोडून भारत देशाच्या व आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोलाचा वाटा उचलतील. नाहीतर जसे बिहारमध्ये दिवसाढवळ्या गुन्हा घडतो तसं महाराष्ट्रात देखील गावागावात घडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? लहान लहान मुलं गुन्हेगारी विश्वात जाण्यासाठी अजून कोणकोणती कारणं आहेत हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करा. सोबत चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ते फ्री आहे, पण त्या एका क्लिकने आम्हाला तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.